माझ्या तुकोबारायांची शिकवण आहे, एकटं चालायला कधी घाबरू नका. सूर्यसुद्धा एकटाच आहे की. त्याच्यासोबत कोणी मित्र परिवार दिसतो तुम्हाला की नातेवाईक दिसतात, पण चमकतोय ना काय? कुणाची अपेक्षा करता? देवानं अमर्याद अशी बुद्धी दिली आहे, जगून दाखवायचं आणि जिंकून दाखवा. मी आपल्या भावंडांना एकच सांगेन की सध्या आपल्या पिढीमध्ये मोठं होण्याची फार घाई पाहायला मिळते. ती घाई सोडून दिली पाहिजे, कारण यशाला शॉर्टकट नसतो. जरी नियतीने यशस्वी फुकट तुमच्या पदरात टाकली तरी त्याचा मोबदला ती नक्कीच घेते. तितकं समर्पण, तितका संघर्ष ती घेतल्याशिवाय राहत नाही. आणि मी म्हणतो, संघर्ष करायला घाबरू नका, कारण तुम्ही अपघातानं मोठे झाला आहेत असं कुणालाही वाटता कामा नये. प्रेम आणि वासना या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत. प्रेमातलं आणि वाचण्यातलं अंतर स्पष्ट झालं पाहिजे. तुम्ही बघा, समजा चुलीवर एका बाजूला दूध ठेवलंय आणि दुसऱ्या बाजूला भाकर भाजते. जिकडे दूध ठेवलंय तिकडे थोडीशी जरी आग जास्त झाली तर दूध होतो जाणार. तरी सुद्धा पण दुसऱ्या बाजूला कितीही चटके बसले तरी भाकर टम्म फुगवून कुरकुरीत होऊन दाखवते. ते उतू जाणार दूध म्हणजे वासना आहे आणि चटके जाणारी भाकर म्हणजे प्रेम आहे. हा फरक कळाला पाहिजे.